नमस्कार. नवीन वर्षाची पहिली रात्र, पण पुण्याच्या रस्त्यांवर सेलिब्रेशन नव्हतं तर होता आक्रोश. एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या हजारो विद्यार्थ्यांच्या भविष्याचा प्रश्न जेव्हा रस्त्यावर येतो तेव्हा काय घडतं? चला तर मग समजून घेऊया नेमकं काय घडलं त्या रात्री. या एका प्रश्नातच ना या पूर्ण आंदोलनाचं सार दडलंय. वर्षानुवर्षे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हा संतप्त सवाल थेट व्यवस्थेला आहे. आणि ही काही एका विद्यार्थ्याची भावना नाहीये, तर हजारो विद्यार्थ्यांच्या मनात हाच प्रश्न आहे. जरा विचार करा, 1 जानेवारीची मध्यरात्र उलटून गेलीये आणि पुण्याच्या शास्त्री रस्त्यावर हजारो तरुण तरुणी जमले आहेत. कोणी घोषणा देत आहे तर कोणी आपल्या भविष्याच्या चिंतेने आक्रोश करताय. हे काही ठरवून केलेलं आंदोलन नव्हतं, तर अनेक महिन्यांपासून दाबून ठेवलेल्या असंतोषाचा तो एक उत्स्फूर्त उद्रेक होता. तर मग प्रश्न हा आहे की ऐन मध्यरात्री रस्त्यावर उतरायची वेळ या विद्यार्थ्यांवर का आली? या आक्रोशामागे नेमकं काय दडलंय? चला यामागचं कारण शोधूया. आता साहजिकच वातावरण एकदम तापलेलं होतं. आचारसंहिता लागू असल्यामुळे आंदोलनाला परवानगी वगैरे नव्हतीच. पोलीस घटनास्थळी आले, त्यांनी विद्यार्थ्यांना हटवण्याचा प्रयत्न केला, पण विद्यार्थी ऐकायला तयार नव्हते. ते रस्त्यावरच ठिया मांडून बसले होते आणि घोषणाबाजी करत होते. मग परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी काही विद्यार्थ्यांना ताब्यातही घेतलं. ठीक आहे, पण हा सगळा गोंधळ, हा सगळा आक्रोश, याचं मूळ कारण काय? तर ते आहे एक प्रशासकीय दिरंगाई. चला ती नेमकी काय आहे ते पाहू. आपण बोलतोय महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या म्हणजे एमपीएससीच्या गट ब संयुक्त पूर्व परीक्षेबद्दल. पोलीस उपनिरीक्षक म्हणजेच PSI सारखी महत्त्वाची पदं या परीक्षेतून भरली जातात. महाराष्ट्रातल्या लाखो तरुण तरुणींचं हे स्वप्न असतं, ज्यासाठी ते अक्षरशः जीवाचं रान करतात. आणि या संपूर्ण वादाच्या मुळाशी आहे फक्त एक आकडा, 7. हो, तब्बल 7 महिन्यांचा उशीर. परीक्षेची जाहिरात यायला 7 महिने उशीर झाला आणि इथूनच सगळ्या समस्यांची सुरुवात झाली. आता ही दिरंगाई नेमकी कशी झाली ते बघूया. म्हणजे बघा, जाहिरात यायला पाहिजे होती वर्षाच्या सुरुवातीला. आली कधी? तर तब्बल 7 महिन्यांनी, म्हणजे 29 जुलैला. त्यानंतर 21 डिसेंबरला होणारी परीक्षा निवडणुकांमुळे पुढे ढकलली गेली आणि नवीन तारीख मिळाली 4 जानेवारी. ह्या सगळ्या गडबडीत विद्यार्थ्यांचा वेळ आणि संधी दोन्ही वाया जात होतं. मग या सगळ्या परिस्थितीत विद्यार्थ्यांची नेमकी मागणी आहे तरी काय? ती खूप साधी आणि सरळ आहे. चला बघूया. हाच तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. आयोगाने वय मोजायला तारीख दिली 1 नोव्हेंबर 2025. पण विद्यार्थ्यांचं म्हणणं आहे की जाहिरात वेळेवर आली असती तर तारीख 1 जानेवारी 2025 असती. चूक प्रशासनाची, मग त्याचा फटका आम्हाला का? म्हणून आमची फक्त एवढीच मागणी आहे की जुनी म्हणजे 1 जानेवारी हीच तारीख ग्राह्य धरा. म्हणजे विचार करा, फक्त एका तारखेच्या बदलामुळे हजारो मुलामुलींचं करिअर वाचू शकतं. कारण आयोगाच्या नवीन तारखेमुळे कित्येक जण जे वर्षानुवर्ष अभ्यास करतायत ते अचानक या परीक्षेसाठी ओव्हरेज म्हणजे अपात्र ठरतायत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, हे विद्यार्थी थेट रस्त्यावर नाही उतरले. हा त्यांचा शेवटचा पर्याय होता. याआधी आपलं म्हणणं मांडण्यासाठी त्यांनी खूप प्रयत्न केले होते. म्हणजे बघा, सप्टेंबर महिन्यापासून हे सगळं सुरू आहे. जवळजवळ 70 ते 80 आमदारांनी सरकारला पत्र लिहून विद्यार्थ्यांच्या मागणीला पाठिंबा दिला. एवढंच नाही, तर पिंपरी चिंचवडमध्ये मुख्यमंत्र्यांना भेटायचाही प्रयत्न झाला. तोडगा काढू असं आश्वासन मिळाल्याचा दावाही विद्यार्थ्यांनी केला, पण प्रत्यक्षात काहीच झालं नाही. आता साहजिकच या आंदोलनात राजकारणही आलं. शरद पवार, काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ, राष्ट्रवादीचे रोहित पवार आणि प्रहारचे बच्चू कडू अशा वेगवेगळ्या पक्षांच्या नेत्यांनी विद्यार्थ्यांच्या बाजूने आवाज उठवला आणि वयोमर्यादा वाढवण्याची मागणी केली. बरं, हे सगळं प्रशासकीय आणि राजकीय गणित झालं, पण याचा त्या हजारो विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक आयुष्यावर काय परिणाम होतोय? त्यांच्या स्वप्नांचं काय? हे एक वाक्य ऐका. यातून सगळं काही स्पष्ट होतं. कितीतरी कुटुंबांनी कर्ज काढून उसनेपासने पैसे घेऊन आपल्या मुलांना शहरात शिकायला पाठवलंय. त्यांच्यासाठी प्रत्येक दिवस, प्रत्येक संधी खूप महत्त्वाची आहे. जाहिरात 7 महिने उशिरा आल्यामुळं आमचं अख्खं वर्ष वाया जातंय, ही भावनाच किती भयानक आहे, नाही का? जर जाहिरात वेळेवर आली असती तर आज अनेक जण परीक्षेसाठी पात्र ठरले असते. त्यांची इतक्या वर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती त्यांना वाटतेय. आणि हा प्रश्न तर थेट काळजाला भिडतो. यात राग आहे, चीड आहे आणि एक प्रकारची हतबलता सुद्धा आहे. जेव्हा आपलं म्हणणं कोणी ऐकूनच घेत नाही, तेव्हा अशी संतप्त प्रतिक्रिया येणं स्वाभाविक आहे. तर ह्या सगळ्याचा परिणाम 3 मुख्य गोष्टींवर होतोय. एकतर वर्षानुवर्षांची मेहनत वाया जाण्याची भीती, दुसरं कुटुंबावर येणारा प्रचंड आर्थिक ताण, आणि तिसरं ह्या सगळ्या अनिश्चिततेमुळे होणारं मानसिक खच्चीकरण. आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न,
परीक्षा फक्त 2 दिवसांवर आलेली असताना पुढे काय होणार? ही सध्याची परिस्थिती बघा किती गोंधळाची आहे. परीक्षेची तारीख ठरली आहे 4 जानेवारी, हॉल तिकीटं वाटून झाली आहेत, नियमही आलेत, पण ज्या एका गोष्टीवरून हा सगळा वाद सुरू आहे त्या वयोमर्यादेबद्दल अजूनही काहीच निर्णय नाही. आणि यामुळे झालंय काय तर विद्यार्थी अक्षरशः त्रिशंकू अवस्थेत आहेत. अनेकांचे सेंटर अमरावती, गडचिरोलीसारख्या लांबच्या ठिकाणी आहेत. आता त्यांनी परीक्षेची तयारी करायची की प्रवासाची, आपण पात्र ठरू की नाही हेच माहीत नसताना एवढा खर्च आणि वेळ का वाया घालवायचा या प्रश्नांनी ते त्रस्त आहेत. आणि म्हणूनच हा सगळा प्रकार पाहिल्यावर एकच प्रश्न मनात येतो. एका प्रशासकीय चुकीची किंवा दिरंगाईची एवढी मोठी शिक्षा हजारो विद्यार्थ्यांनी का भोगावी? ज्यांनी आपलं आयुष्य, आपली स्वप्न या परीक्षेसाठी पणाला लावली आहेत, त्यांच्या भवितव्याची जबाबदारी कोणाची याचा विचार व्हायलाच हवा.